स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन। स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव। इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता। यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत। खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन। वीज बोर्डाजवळ ठालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमंका, जिल्हा सांगली। संपर्क 7756 046 177। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथं बैलगाडी शर्यतींचा थरार रंगला। बेडग राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बापूसाहेब बुरसे यांच्या वतीनं आयोजित चेअरमन बैलगाडी केसरी शर्यतीमध्ये जवळपास 75हून अधिक बैलगाडींनी सहभाग घेतला होता। अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये लिंगनूरच्या अजिंक्य कोपर्डे यांच्या राजा व दानवडच्या प्रकाश पाटील यांच्या काळ या बैल जोडीनं प्रथम क्रमांक पटकावत चेअरमन केसरीचा बहुमान मिळवलाय। विजेत्या बैलगाडी चालकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते 1,11,000 रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलंय। बेडग येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्याच्या पट्ट्यावर आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी सुमारे 50,000हून अधिक बैलगाडी शौकीनांनी हजेरी लावलेली होती। मी बापूसाहेब दत्तू बुरसे, सांगली मार्केट कमिटी संचालक व मिरज दुय्यम बाजार आवार समिती सभापती। आमचे नेते आदरणीय मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेडग पट्ट्यावरती, कारखान्याच्या पट्ट्यावरती भव्य अशा शर्यतीचं आयोजन केलं होतं। या बक्षिसाचं पहिल्या नंबरचं बक्षीस 1,11,000 रुपये या दानवाड काळं व अजिंक्य कोपार्डे यांचा लिंगनूर यांच्या बैलजोडीने पटकावला। दोन नंबरचा नंबर बोमनाळे म्हैसाळ यांच्या गाडीने पटकावला असून 3 नंबरचं बक्षीस कोल्हापूरच्या गाडीने पटकावलं। आज या बैलगाडी शर्यती जनरल गट, ब गट, दुसरा, चौसा व आदत असं 4 प्रकारचं मैदान झालं। हे मैदान शासनाच्या नियमाप्रमाणे काटेकोर पद्धतीच्या नियमाचं पालन करून करण्यात आलं। या शर्यतीसाठी सर्वच आमचे कार्यकर्ते, आमचे पोलीस यांचं सहकार्य, प्रशासक यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं आणि एकदम मोठ्या रीतीने शर्यती पार पडल्या। या शर्यती पाहण्यासाठी जवळजवळ 50,000च्या वरती पब्लिक इथं आलेलं होतं आणि या आमच्या बेडगवरती शर्यती भरण्याचं आणि चांगल्या पद्धती इथं शर्यती होतात, त्यामुळंच इथं पब्लिकाने भरपूर गाड्या येतात। आज जवळजवळ 65 ते 70 गाड्यांनी आज या मैदानामध्ये भाग घेतलेला होता आणि या मैदानासाठी खास करून आमचे नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील यांचे चिरंजीव प्रतीकदादा पाटील, राजारामभाऊ कारखान्याचे चेअरमन हे खास करून स्वतः उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत आम्ही बाबांचा हस्ते इथे केक कापून बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि बाबांना शतायुष्य लाभो अशी सर्व आम्ही प्रार्थना केली। अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षी आम्ही जयंती केसरी आणि चेअरमन केसरी इथून पुढं कायमच भरणार आहोत आणि या मैदानाचा सर्व बैलगाडी प्रेमींनी चांगल्या पद्धतीने आनंद घेतला आणि चांगल्या पद्धतीने शर्यती पार पडल्या।